हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी कल्पिता राणी हळदे तुमच्या सगळ्यांचं जकी डायरीजमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी घेऊन आलेली आहे तुम्हा सगळ्यांसाठी उन्हाळी वाळवणातलं पदार्थ दुसरा म्हणजे तांदळाची मसाला चकली. या चकल्या अगदी दुप्पट फुलतात आणि खायला अगदी कुरकुरीत आणि चविष्ट लागतात. या फ्राय कशा करायच्या आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करतेच आहे, पण ह्या प्रोडक्ट बद्दलची डिटेल माहिती, ह्याची प्राइस आणि इतर गोष्टींबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. याचे सांडगे फ्राय करताना मी तुम्हाला फ्राय करायचे दोन्ही पद्धत दाखवले होता. हे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने फ्राय करायचे. चला तर पाहूया. या ठिकाणी कढईमध्ये तेल कडकडीत तापून घ्यायचंय. जसे आपण सांडगे तळले होते त्याच पद्धतीने आपल्याला चकल्या सुद्धा तळून घ्यायच्या. जाळीचा हा चमचा यामध्ये इन्सर्ट करून घेत आहे आणि तेल तापल्यानंतर चकल्या अशा पद्धतीने फ्राय करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता चकल्या किती दुप्पट फुललेल्या आहेत. रिलेटेड व्हिडिओमध्ये मी सांडग्यांची व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही ती रेफर करू शकतात. आता या ठिकाणी मी डायरेक्ट कढईमध्ये ह्या चकल्या अशा पद्धतीने तळून घेत आहेत. तुम्ही पाहू शकता दोन्ही प्रोसेसमध्ये आपल्या चकल्या छान दुप्पट फुललेल्या आहेत. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मीडियम फ्लेमवरती आपल्याला या चकल्या पटपट पलटून छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर दोन्ही पद्धतीमध्ये आपल्या ह्या चकल्या छान कुरकुरीत अशा फ्राय करून झालेल्या आहेत. तर या ठिकाणी आपले हे तांदळाच्या चकल्या तळून तयार आहेत आणि तुम्ही पाहू शकता दोन्ही पद्धतीपैकी कुठलीही पद्धत तुम्ही वापरली तर आपली ही चकली खूप छान फुलते. सेम तांदळाच्या सांडग्यांसारखं हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित गार होऊ द्यायचे आणि त्यानंतरच सर्व करायचे. चला तर हे छानपैकी गार करून घेऊयात आणि कशा पद्धतीने कुरकुरीत झालेत ते पाहूयात. तर इथे आपली चकली जी आहे ती व्यवस्थित गार झालेली आहे आणि तुम्ही ह्याचं क्रंच ऐकू शकता. तर अशा पद्धतीने छान अशी कुरकुरीत आपली ही चकली तयार आहे. ही पहा. तर आपल्या ह्या तांदळाच्या दुप्पट फुलणाऱ्या कुरकुरीत मसाला चकली कशा फ्राय करायच्या हे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. या तांदळाच्या मसाला चकली ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. तसेच तुम्ही जर आम्हाला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहताय तर लाईक फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवर पाहताय तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. चला तर मग वाट कसली पाहताय, लवकर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमच्याकडनं या तांदळाच्या कुरकुरीत मसाला चकली नक्की ऑर्डर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.